मम्मी हां काय आज काय? वरण भात आणि बटाट्याची भाजी. चला बघूया. चला आज वरण भात आणि बटाट्याची भाजी करूया. बटाट्याची भाजी आपण एकदम सिंपल करणार आहोत ना, त्यामध्ये कांदा टोमॅटो लसूण काहीही ॲड करणार नाही आहोत. 5 मिनटात होणार ही बटाट्याची भाजी, एकदा नक्की बघा. तर पहिल्यांदा आपण वरण फोडणीला घालणार आहोत. भात म्हणजे तांदूळ आणि डाळ आपण कुकरला 3 शिट्या काढून घेतल्या आहेत. त्यानंतर आपण आता वरणला फोडणी देणार आहोत. तर एक टोप आहे, ज्या टोपामध्ये मी 3 चमचे म्हणजे 2 चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे. 3 जास्त होईल, 2 चमचेच तेल टाकायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला फोडणीसाठी टोमॅटो, अर्धा टोमॅटो आणि 3-4 कढीपत्त्याची पानं लागणार आहेत. तर तेल टाकल्यानंतर तेल गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आणि मोहरी तडतडली की मग जिरं टाकून घ्यायचं. आणि जिरं टाकलं की मग आपल्याला त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे. टोमॅटो आणि कढीपत्ता टाकला की थोडीशी हळद आपल्याला टाकून घ्यायची आणि नंतर हळद टाकली की आपण डाळ ॲड करणार आहोत. जी आपण डाळ उकडून घेतली आहे, मीन्स कुकरला आपण शिट्टी करून घेतली आहे, ती डाळ आपल्याला आतमध्ये फोडणी टाकून घ्यायची आहे. आणि डाळ फोडणीला टाकली की त्यानंतर तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला कसं पातळ किंवा थोडीशी जाड डाळ लागते त्याप्रमाणे पाणी आतमध्ये ॲड करायचं आहे. आणि ही बघा आपली डाळ तयार झाली आहे. डाळीला उकळी आली की थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर टाकायची आणि मीठ चवीप्रमाणे टाकलं की आपलं वरण तयार आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. हे वरण एकदम सिंपल आहे, पटकन झटकन होणारं. 5 मिनटात वरणाची ही फोडणी होते आणि खूप टेस्टीही लागते. त्यानंतर आपण आता ही बटाट्याची भाजी जी तयार करणार आहोत ती 5 मिनटात होते आणि ती मुलांना शाळेत डब्यासाठी किंवा आपल्याला ऑफिसला डब्यात काहीतरी करायचं आहे पटकन, तर हा ऑप्शन खूप चांगला आहे. मी सांगितलं म्हणजे मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही बटाट्याच्या त्या उभी चिरून घ्या बटाटे आणि त्यानंतर आपल्याला डायरेक्ट तेलामध्ये फोडणी घालायचे. 1 ते 1.5 चमचा मी तेल घेतले आणि तेल गरम झालं ना, म्हणजे एकदम गरम नाही करायचं आहे, नॉर्मल गरम झालं की मग आपल्याला ती बटाटी डायरेक्ट टाकून घ्यायची आहे. काहीही आतमध्ये मी ॲड केलं नाही आहे एक्स्ट्रा. डायरेक्ट बटाटी टाकली आणि बटाटी टाकली की त्यानंतर आपण थोडंसं 2 ते 3 मिनटाची वाफ काढून घ्यायची आणि अर्धी कच्ची बटाटी शिजली की त्यामध्ये मीठ आणि मसाला टाकून चांगलं परत 2 मिनटाची वाफ काढून घेतली की आपली बटाट्याची भाजी तयार आहे. ही बघा पटकन झटकन होणारी ही बटाट्याची भाजी, एकदा नक्की ट्राय करा. कोथिंबीर टाकून सर्व केली आहे. माझी मुलगी शाळेत जायला रेडीच आहे. हे बघा आता मी तिला सर्व करते, ती सांगेलच कशी झाली आहे ती. तर एका साईडला भात डाळ आणि बटाट्याची भाजी तयार आहे. अप्रतिम लागते, एकदा नक्की ट्राय करा. हे बघा अशा प्रकारे तयार आहे आपलं जेवण. आणि थोडंसं तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप, वरण भात आणि तूप नक्की ट्राय करा. थँक्यू.